कविता स्वीकार. आयुष्यात जे येईल ना ते स्वीकारता आलं पाहिजे. जे घडतंय ते स्वीकार आणि पुढे चल. त्रास कमी होईल तुला. कविता सलीलचा मेसेज. कविता ऐक ना माझं. काय करतीस तू? काय चाललंय तुझं? हं? हाय निकी. सलील सलील तू हे काय पाठवलंस मला? हॉटेल सनफ्लॉवर इन त्याचा ऍड्रेस का पाठवलास? अगं मी तुला म्हणालो होतो ना तुझ्या लाईफचं बेस्ट सरप्राईज देणार आहे आणि तुझे सगळे टेन्शन विसरायला लावणार आहे. अरे पण काही नाही निकी. आपलं काय ठरलंय? तू तू नाही म्हणणार नाहीयेस आणि तू कुठलेही प्रश्न विचारणार नाहीयेस. करेक्ट? सो मी परवा वाट बघेन सांगितलेल्या ठिकाणी सांगितलेल्या वेळी. आय एम शुअर तू येशील. बाय. सलील सलील हॅलो. अर्पिता मॅडम, गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ दळून आणलंय. तो गिरणीवाला म्हणत होता उद्या देतो. म्हणलं बाबा उद्या नाही, एवढा वेळ नाही आमच्याकडे. तिथे उभं राहून त्याच्याकडून दळून घेतलं. गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ घेऊन आलोय. अर्पिता मॅडम, मला वाटलं मस्करी करताय तुम्ही. खरंच काय झालं रागवायला? हा? अरे बापरे, खरंच रागवलाय तुम्ही. बरं ठीक आहे, मी ते बटाटे सोलतो. सोलायचे नाही आहेत ते, उकडायचे. मग काय करू मी? कशाला काय करताय? पीठ आणलंय ना, बाद झालं. अहो, असं कसं? काहीतरी काम करायला पाहिजे ना मला. असं कसं चालेल? हा, कांदे कांदे अरे बापरे, कांदे पडले. उई, सॉरी 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 सॉरी. कांदा चिरतो. अहो काय करताय? मुद्दाम करताय ना मला त्रास द्यायला? नागपंचमी दिवशी काही चिरायचं नसतं माहितीये तुम्हाला. एरवी नाही करत अशा चुका. आज बरोबर करताय. मग काय करू अर्पिता मॅडम? माझ्या आयुष्यातली सगळ्यात स्पेशल व्यक्ती माझ्याशी बोलायचं बंद झाली ना की मग ह्या अशा चुका होत राहतात. किती वेळ झाला सिक्वेन्सच लावत बसणार आहेस? आपला सिक्वेन्स ऑलरेडी झालाय राईट. पेशन्स राजसी, पेशन्स. अर्पिताने सांगितल्याप्रमाणे ससा कासवाच्या शर्यतीतला ससा नाही व्हायचा मला. जोवर सिक्वेन्स कंप्लीट होत नाही तोवर पेशन्सचा हा खेळ कंप्लीट होत नाही. पेशन्स. पण विराज, आपला गेम तर झालाय रे कंप्लीट. हे बघ, सलील कॉल्ड मी. तो परवा निकीला हॉटेल सनफ्लॉवर इनला घेऊन जातोय. सो सगळं स्विफ्टली पार पडणार आहे. यू डोंट वरी अबाउट इट. तसं होणार असेल तर बेस्टच राजसी. पुढच्या सोमवारी त्या अर्पिताच्या माहेरच्यांना घराबाहेर काढण्याचा प्लॅन सुद्धा आपला सक्सेसफुल होतोय. व्हॉट? दिस इज ग्रेट. विन विन सिच्युएशन आहे या. आपला गेम ऑलरेडी कंप्लीट झालाय, कळतंय का तुला? सो निकी बरोबर सलील कसा वाईट वागतोय म्हटल्यानंतर अर्पिता त्याला कधीच माफ करणार नाही. ती अल्टिमेटली त्याचं वागणं सगळ्यांच्या समोर आणणार. शी डू एव्हरीथिंग, एव्हरी पॉसिबल वेने तो कसा आहे ते ती सगळ्यांना सांगणार. आणि आपला बिचारा समीर, तो आपल्या भावाच्या विरोधात काहीही बोललेलं ऐकून घेणार नाही, सहन होणार नाही त्याला. आणि यामुळे अर्पिता आणि समीरमध्ये मिसअंडरस्टँडिंग क्रिएट होणार. आणि बॅक ऑन याचाच फायदा आपण घ्यायचा आहे.
व्हॉट्स रॉंग? यू नॉट हॅपी? राजसी, अजूनही हा सिक्वेन्स माझ्या मनाप्रमाणे कम्प्लीट होत नाहीये. म्हणजे 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 राजसी, समीर आणि अर्पिताच्या घरच्यांना आपण टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो प्रयत्न आपला सक्सेसफुल सुद्धा होतोय. पण पुढे काय? जर या सगळ्यामुळे समीर आणि अर्पिता वेगळे नाही झाले तर? चल मान्य, त्या सलील आणि निकीमुळे किंवा त्या अर्पिताच्या माहेरच्यांना आपण घराबाहेर काढतोय त्यामुळे समीर आणि अर्पितामध्ये रिफ्ट होईल. पण त्याने जर ते वेगळे नाही झाले तर? एकमेकांना नेहमीप्रमाणे समजून घेऊन पुन्हा एकत्र आले तर आपण काय करणार आहोत? एकत्र माय फूट. ते एकत्र येणार नाही. मी असं होऊ देणार नाहीये. तू नेगेटिव्ह बोलू नकोस रे. विराज, मी खूप मेहनत घेतली हा. यावेळी मी त्या दोघांना एकत्र येऊ देणार नाहीये. हे बघा, तुम्हाला माझ्यावर रागवायचंय रागवा तुम्ही, पण त्याआधी एक छोटंसं काम कराल माझं. म्हणजे खूप अवघड काम आहे, मी करायचा प्रयत्न करतोय पण मला जमत नाहीये ते. तुम्ही बघा ना, तुम्हाला जमतंय का? हा, इकडे. या मुलीला हसवायचंय. मी खूप प्रयत्न करतोय पण खूप कठीण आहे. काही केलं हसतच नाहीये. तुम्हाला जमतंय का? बघा ना, जमतंय? हो अर्पिता मॅडम. हो, मी एवढा वेळ प्रयत्न करत होतो, तुम्ही एका झटक्यात हसवलं. क्या बात आहे अर्पिता मॅडम. ते बघा, ते बघा, हो किती गोड दिसतीये. अशीच अशीच हसत राहा, एकदम खळखळून. बरं ठीक आहे, आता मला सांगा, का रागावलात तुम्ही? किती राग आला तरी हा जो ग्लास फोडलास ना तू शेवटचा, अगं एवढी लायकी नाहीये त्या दोघांची. रिलॅक्स. ये बस, ये कमा. राजसी, विचार कर, हा पेशन्सचा खेळ आपण अजून पेशंटली खेळलो तर